पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे। भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारताला तणाव वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा। सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल। एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं। अमृतसरच्या खासा छावणीवर पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न। भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांकडून ड्रोन हवेतच उडवले। भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपून घेणार नाही, लष्कराचा इशारा। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा शक्तिशाली स्फोट। सुंदर औद्योगिक क्षेत्रात स्फोट झाल्याची माहिती। पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा। एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख। पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य। बारामुल्ला ते भुज 26 ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारताच्या S-400 ने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले। पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ। भारतावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर। भारतानं नागरी वस्त्या लक्ष्य केल्याचं रडगाणं गाण्यासाठी नापाक प्रयत्न। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना कंठस्नान। घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच खात्मा, तर BSF कडून काल 7 दहशतवादी ठार। युद्धासाठी लष्करात जाण्यास शेकडो तरुण तयार। भारतीय सैन्याने आवाहन करतात चंदीगडमध्ये लांबच लांब रांगा। सैन्याला अपेक्षित असेल ते नक्की पूर्ण करू, तरुणांच्या भावना। केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा बंद। भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पुढील आदेशापर्यंत केदारनाथ हेलिकॉप्टर सेवा बंद। रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा घेणार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती। बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती। बीसीसीआयकडून फेरविचार करण्याची विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।